हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असा बॉटल ग्रीन कलरचा चिकनचा ब्लाऊज आहे. ह्यापासून आपल्याला 48 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, ते पण अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत ब्लाऊजची मापे घेऊन कसं कटिंग करायचं, पेपर कटिंग्स हे ते दाखवणार आहे. बघा, असं व्यवस्थित काचबटपट्टी ठेवून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता ही आपली हुक पट्टी, ह्याच्याकडून आपला गळा मोजायचा. बघू शकताय तुम्ही, बरोबर इथं थोडंसं दिसत नाही पण शोल्डरला लावून व्यवस्थित मी अशी ठेवलेलं आहे. बघा, इथं 5.5 गळा आहे, 6चं आपल्याला कटिंग करायचं आहे. शोल्डर बघा, ह्या खांद्यापासून ह्या खांद्याला मोजायची आहे. बघू शकताय तुम्ही, इथं आपली 11 येते, मी 5.5 घेणार आहे. बघा, पाठीतली उंची बरोबर शोल्डरला लावायची आणि ब्लाऊज ओढून घ्यायचा आहे. बघा, इथे 13.5 येते, मी 14.5 घेणार आहे. 1 इंच शिलाई मार्जिन बघू शकता, अशी पूर्ण ओढून घ्यायची. 14.5 आपल्याला इथं घ्यायची आहे. गळा बघा, गळासुद्धा असा व्यवस्थित घ्यायचा आहे. 7.5 8 आपला तयार आहे. 8 8.5 आपल्या आवडीनुसार गळा कमी जास्त करू शकता. बाही बघा, शोल्डर पण 7.5 आहे. दंडगेर आपला 7 आहे. आता बघा, ही आपली हुकाची पट्टी आहे ना, तिकडून मोजायचं. थोडंसं जादा शिलाई त्यात दुमडले त्याच्यासाठी सोडायचं. बघा, इथे किती आले, 13.5 म्हणजे छातीचा चौथा भाग किती आला, 12. 12 चौक 48 म्हणजे पूर्ण छाती किती येणार आहे, 48 छाती येणार आहे. 48चा चौथा भाग 12 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, बरोबर 13.5ची घडी आपली आलेली आहे. अशी कमी वेळ असला तर अशी बाहीसुद्धा मोजली, छातीची घडी मोजली तरी चालेल. बघा, असं अगोदर ऑलरेडी 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. फक्त एकदाच 1.5 इंच मार्जिन वाढवायचं आहे आणि पूर्ण कटोरीची आपल्याला कटिंग करायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने फक्त 1.5 इंचच एकदा मी वाढवून घेतलेलं आहे. बघा, आता इथून किती आपल्याला 13.5ची घडी आहे, म्हणजे बाहीचा चौथा भाग किती येणार आहे, 12 येणार आहे. 12 चौक 48 म्हणजे 48 छातीचं आपलं ब्लाऊज आहे. बघा, असा बॉक्स तयार करून घेतला. आता आपली शोल्डर किती आहे, 5.5 आहे. कारण गळा छोटा आहे त्यामुळे शोल्डर इथे मी 5.5 घेतलेले. गळा मोठा असता तर शोल्डर मी इथं कमी घेतले असते. बघा, मुंडासुद्धा 5.5च घ्यायचा आहे. मी नेहमी सांगते, जितकी शोल्डर घेते तितका मुंडा घ्यायचा. फक्त बोटनेकमध्येच मुंडा जास्त घ्यावा लागतो. इथं गळा रुंदी आपली 2 आहे. गळ्याची उंची किती आहे, 5.5 आहे. इथं कटिंग करताना 6च्यानं कटिंग करायचं म्हणजे शिवून आपला 5.5 तयार होतो. बघा, इथं पण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपली उंची किती आहे, तयार उंची 13.5 आहे. मागची उंची किती येणार, 14.5 येणार. मग पुढची उंची मी किती घेते, 15 घेते. मी नेहमी सांगते, मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची अर्धा इंचानं जादा ठेवायची. म्हणजे काय होतं ना, ब्लाऊज घातल्यानंतर शोल्डर आपली खाली पुढच्या साईडला झुकली जात नाही. ह्यासाठी मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची अर्धा इंचानं नेहमी जादा ठेवायची. बघा, इकडं काच बटन पट्टीकडं खालच्या बाजूने 2.5 इंचावरती आणि कमरेकडच्या बाजूने 2 इंचावरती टिक मार्क करून घेतली. 2 इंचापासून कमरेकडच्या बाजूपासून आतमध्ये सरळ निम्म्यावरती छातीचा मध्य घ्यायचा, किती येतो 6.25. तिथं स्ट्रेट लाईन ओढायची आणि तिथून इकडं तिरकी लाईन घ्यायची. बघा, अशी. आता ह्या मध्यापासून 1 इंच कमरेकडच्या भागाला आपल्याला घ्यायचं आहे. हे आपलं कटोरीचं माप घेणार आहे. फक्त 1 इंचावरती टिक मार्क केली. बघा, इथं मागील मुंड्याला 1 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे.
मी थोडंसं पेपर हलवून घेते म्हणजे मला आकार देणं सोपं जाईल. बघू शकताय तुम्ही. आता गळ्याला आपल्या आवडीनुसार आकार द्यायचा आहे बघा. असा दिला तरी चालेल किंवा असं थोडंसं डीप घेतला तरीही चालणार आहे. उंची मी आणखी एकदा चेक केली बघा. काखेतून खाली 2.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायची आहे. थोडासा पेपर फिरवते म्हणजे मला कटोरीला छानपैकी असा आकार देता येईल. बघू शकताय तुम्ही. ह्या पॉईंटपासून हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने थोडासा डार्क करते. बघू शकताय तुम्ही बघा. आता इथून वरच्या साईडला 1/2 इंचावरती वाढवायचं आहे, जिथं आपण 1.5 इंच सोडलं होतं ना तिथं. आणि असा पॉईंट आपल्याला परत जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा बघा. आता ह्याची बरोबर किती आहे मोजून घ्यायचं. 10 हे 5चा मध्य करायचं. मध्यातून खाली 1.25 इंचाला असे टिक मार्क करायची आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. झाली आपली कटोरी. अगदी कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेले आहे. नवीन शिकणाऱ्यांना तरी सहज जमणार बघा. इथे थोडासा आकार वरच्या साईडने देऊन घेऊया. बस इतकासच. बघू शकते. अगदी कमी वेळेत आणि सहज सोप्या पद्धतीने कुणालाही सहज समजेल अशी माझी कटोरीची पद्धत आहे. कुठेही मापे वगैरे एक्स्ट्रा कमी जास्त साईजनुसार अजिबात वाढवायची गरज नाही. आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला कटिंगसुद्धा व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. बघा. ही आपली 48 छातीची कटोरी आहे. अगदी शिस्ती सावकाश व्यवस्थित तुम्हाला समजेल असं मी सांगितलेलं आहे बघा. आता ह्याच्यावरती आपली मापे लिहून ठेवायची म्हणजे काय होतं आपल्याला दुसऱ्याच माप काढताना गोंधळ होत नाही. 48 साईज इथे लिहिलेली आहे. उंची किती येणार आहे? 15 येणार आहे. मागची 14.5 आहे. मुंडा शोल्डर 5.5 आहे. छातीची घडी आपली 13.5ची आहे. पुढील गळा आपला 6 आहे. अशी सगळी मापे व्यवस्थित अशी मी ह्याच्यावरती लिहून घेणार आहे. म्हणजे ह्या साईजचं दुसरं ब्लाऊज आलं तर आपल्याला कटिंगला खूप सोपं पडतं. फक्त आता हे 2च पॅटर्न ठेवून मी पूर्ण ब्लाऊजचं कसं कटिंग करते बघा. ही चिकनच्या ब्लाऊज पिसाची आपल्याला बंद बाजू माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे बघा. इथून प्लेन बाजू आहे म्हणून मी इथे टिक मार्क करून घेतलेली आहे प्लेन कपडा असल्यामुळे बघा. पुढील उंची किती होती? 15. त्याच्यापेक्षा मागची उंची अर्धा इंचाने कमी म्हणजे किती 14.5वरती टिक मार्क केलेली आहे. छातीची 13.5 घडी जितकी आहे तितकीच ठेवायची आहे आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बंद बाजू ही नेहमी आपल्याकडेच राहिली पाहिजे बघा. आणि असा बॉक्स तयार केलेला आहे. फक्त 2 ब्लाऊजचं पेपर पॅटर्न काढून सगळ्या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते अगदी शिस्तीत आणि सावकाश व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. सगळं पॅटर्न काढत बसायची अजिबात गरज नाही बघा. हे किती आहे? 5.5 आहे. मुंडा किती येणार? 5.5 येणार. सेम मागची मग फक्त उंचीतच आपल्याला डिफरन्स ठेवायचा आहे. बाकी सगळी सेम मापं टाकायची आहेत. मुंड्याला 1 इंचावरती आकार मी देऊन घेतलेला आहे. मागील गळा इथे मी 8 घेतलेला आहे बघा. आणि इकडं आतल्या साईडला 1 इंच जादा घेऊन अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि गळ्याला असा गोल आकार
देऊन घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, खाली गळा पसरतो, वर गळा तसाच राहतो, म्हणजे शोल्डर आपली उतरत नाही. ह्या पद्धतीने गळ्याचं कटिंग केला तर अगदी परफेक्ट अशी फिट्ट शोल्डर आपली बसते. बघा, जसं कटिंग मार्किंग केलं आहे त्या मार्किंगलाच आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. थोडंसं कटिंग करायला जड जाते, कारण हे चिकनचं ब्लाऊज असल्यामुळे टिकली वगैरे असे अडकल्यासारखे होते कात्रीत. बघा, हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता स्लीव्जचं कटिंग व्यवस्थित करायचं आहे. स्लीवची मी 4 पदरी व्यवस्थित अशी घडी घालून घेणार आहे. जितका छातीचा चौथा भाग येतो ना तितकी घडी टाकायची, म्हणजे अजिबात घडी कमी पडत नाही. इथं माझं थोडंसं घडी कमी पडणार आहे, कारण माझा कपडा खूपच कमी आहे. बघा, खालच्या साईडनं अगोदर 1.25 इंच 1.5 इंच तुम्हाला किती दुमडायचं आहे तेवढं सोडून घ्यायचं. तिथून पुढं आपली बाही तयार किती आहे, 7.5 आहे, तर मी 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता व्यवस्थित दुमडपट्टीचं मार्किंग झालेलं आहे. उंची किती घेणार, 8 घेणार. 8 इंचावरती टिक मार्क केली आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा, इथे छातीची घडी आपली कमी आहे, तिथं आपल्याला जोड द्यायचा आहे. 2.25 इंचावरती ओपन बाजूकडून टिक मार्क केली. अशी तिरकी लाईन ओढली. तिरक्या लाईनचा बरोबर मध्य घ्यायचा. मध्यापासून वरती 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच घेऊन असं आपल्याला स्लीव्जला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. जितका दंडगेर आहे तितका दंड घ्यायचा आणि एक्स्ट्रा 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. बघा, आता जसं मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकते. फक्त 2 भाग उचलून आपल्याला पुढच्या बाहीला असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकते, ही आपली बाही तयार झालेली आहे. अशा प्रत्येक स्टेपने प्रत्येक काढायचा. पहिला पाठीतला भाग, नंतर स्लीव्ज, आता कठोरा साईडचा भाग, असं आपल्याला काढत जायचं आहे. बघा कसं ॲडजस्ट होतो, काय होतं. कपडा आपला कमी आहे तरी आपला कपडा 1.25 मीटर आहे. 1.25 मीटरमध्ये सुद्धा ब्लाऊजला आपल्याला जोड येणार आहे. बाहीला साईडच्या भागाला मी जोड देणार आहे. जोड शक्यतो आपला शिलाईच्या मार्जिनमध्ये जाईल, फिटिंगच्या मार्जिनमध्ये जाईल, ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असं जोड द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. कटोरा नेहमी ह्या तिरकस कपड्यातच काढायचा, म्हणजे तो फुलून छातीला अगदी व्यवस्थित असा बसतो. स्ट्रेट कपड्यात काढायचा नाही आहे. कसा क्रॉस कपड्यातच आपल्याला कोपऱ्यातच कटोरा काढायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आणि तिरकसच ठेवायचा आहे. व्यवस्थित असं ठेवून घेऊन आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि कटोरा नेहमी कटिंग करताना खालच्या बाजूने 1/2 इंचानं जादा कटिंग करायचा, नेहमी सांगते मी. बघा, आपण एक्स्ट्रा 1/2 इंच कटिंग केले का, तर कटोरा हा साईडच्या भागावरती ठेवून आपण शिलाई करतो, म्हणून आपली कटोरी 1/2 इंचानं कमी पडते. ह्यासाठी आपल्याला कटोरा कटिंग करताना जादा कटिंग करावा लागतो. मार्किंग जसं केलेलं आहे त्याबरोबर मार्किंगवरनंच आपल्याला कटिंग करायचं. कुठेही कमी किंवा कुठेही जास्त असं आपल्याला कटिंग करायचं नाही आहे. बघू शकता तुम्ही. आता साईडचा भाग बघा, असा ॲडजस्ट करत व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता इकडं असा ॲडजस्ट केलं तर पुढच्या साईडला आपल्याला कमी पडणार, म्हणून मी इकडं ठेवून घेते, जेणेकरून आपला जोड आला तरी तो आपल्या मार्जिनमध्ये जाईल. ह्यासाठी इकडं आपल्याला त्याच्यावरती जोड येणार आहे, पण ते आपलं मार्जिनमध्ये झाकून जाणार आहे. कुठेही आपला जोड बाहेर दिसणार नाही. ह्यासाठी ही ट्रिक आपल्याला
उपयोगी पडणार आहे. बघू शकता जसं आहे तसं मार्किंग केलं. बघा एवढा आपला जोड येतोय. तो जोड आपल्याला नंतर देऊन घ्यायचा. एक्स्ट्रा राहिलेल्या कपड्यातून आपल्याला जोड हा देऊन घ्यायचा आहे. असा आपला जोड येणार आहे. तर तो जोड कसा द्यायचा ते सांगणार आहे तुम्हाला मी. कुठला शिल्लक राहिलेला कपड्याचा जोड द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा आता आपलं क्रॉसपट्टीचं राहिलेलं आहे. आता आपली क्रॉसपट्टी डबल निघते सिंगल निघते हे बघत आपल्याला कपडा आपला फक्त इतका शिल्लक राहिलेला आहे. अजून काजपट्टी कमरपट्टी बटनपट्टी सगळं काढायचं आहे. बघू शकता अशी मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे. बघा व्यवस्थित करून घ्यायचं. बघा छातीची घडी आपली बरोबर बसलेली आहे. इथं छातीची घडी आपल्याला चेक करून घ्यायची आहे. बघा इथं 2.5 पावणे 3 आणि इथं 3.25 अशी मी काढून घेणार आहे क्रॉसपट्टी. इथं 3.25 काढलेली आहे आणि इकडं 2.25 वरती अशी टिक मार्क करून घेतली. बघा आणि असा तिरकस क्रॉस करून क्रॉसपट्टी आपली डबलची काढून झालेली आहे. तर आता आपला फक्त इतकंच कपडा आहे. तर त्यात कसं बसवायचं बघा. हा जोड आहे हा मला बाहीला द्यायचा आहे कारण तो चारी बाजूला आपल्याला बाहीला पडणार आहे. आणि हा असा आपल्याला इथं जोड देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही हा परफेक्ट असा आपल्याला इथं जोड द्यायचा आहे. एवढाच मी काढून घेणार आहे. आणि आहेत आपल्याला काजपट्टी बटनपट्टी लावायची आहे. कमरपट्टी मी दुसऱ्या कपड्याची ॲडजस्ट करून लावणार आहे. बघा हा असा जोड बघा असा जोड ठेवून द्यायचा आहे लावून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आणि ही काजपट्टी बटनपट्टी बघा ही आहे. हे इथे ह्याची मी गळ्याला गळपट्टी करणार आहे आणि गळ्याला हात शिलाई घालणार आहे कारण आपल्याला गोडचा कपडा शिल्लक नाही आहे. बघू शकताय तुम्ही. ह्यात सगळा कपडा मी व्यवस्थित